हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 64 वर्ष पूर्ण। राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना अभिवादन। उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन। उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री मुंबईतील हुतात्मा चौकामध्ये आदरांजली वाहिली। राज ठाकरे महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करणार। 10 वाजता राज ठाकरे हुतात्मा चौकामध्ये हुतात्म्यांना अभिवादन करणार। आजपासून राज्यामध्ये वडिलांच्या नावाआधी आईचंही नाव लागणार। प्रत्येक शासकीय कागदपत्रकांवर आईचं नाव लावणं बंधनकारक। नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार। लवकरच आनंदाची बातमी मिळेल। नाशिक लोकसभेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। महायुतीचे ठाणे आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता। कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी 2 मे रोजी तर ठाणे लोकसभेसाठी 3 मे रोजी अर्ज दाखल करणार। शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांची माहिती। किरीट सोमय्या महायुतीचे स्टार प्रचारक असणार। किरीट सोमय्या यामिनी जाधव आणि वायकरांचा प्रचार करणार। शिंदेंच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी। रवींद्र वायकर शुक्रवारी अर्ज भरणार, तर ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर। शाहू महाराज छत्रपतींच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये, तर ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील यांच्यासाठी हातकणंगलेमध्ये ठाकरेंची सभा। बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आज भोरमध्ये सभा। मोदींच्या भटकती आत्मा वक्तव्यावर जाहीर सभेमध्ये अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष। नारायण राणेंच्या प्रचारासाठी 3 मे रोजी रत्नागिरीमध्ये अमित शहांची सभा, तर त्याच दिवशी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंची सिंधुदुर्गमध्ये सभा। राज्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा। लोकसभा निवडणुकीमध्ये सहभागी न झाल्यामुळे शिवानी वडेट्टीवारांना कारणे दाखवा नोटीस, तर युवक काँग्रेसचे 2 जिल्हाध्यक्ष निलंबित। कशेडी बोगद्यामधील दुतर्फा वाहतुकीला आजपासून सुरुवात। 45 मिनिटांच्या ऐवजी 8 मिनिटांमध्ये कशेडी बोगदा पार होणार। सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रणा तैनात। भटकती आत्मा असते तसा वखवकलेला आत्माही असतो। वखवकलेला आत्मा सर्वदूर जातो। उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका। बोट धरून चालायला शिकवणाऱ्यांनाच लाथा मारताय। बोट सोडलं असतं तर चालताही आलं नसतं। उद्धव ठाकरेंचा अजित पवारांवर निशाणा। टरबुजासाठी घोडा नाही तर हातगाडी लागते। उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। पराभव दिसत असल्यामुळे ठाकरेंना नैराश्य। नैराश्यमधून ठाकरेंकडून शिवराळ भाषेचा वापर। ठाकरेंच्या टरबूज वक्तव्यावर फडणवीसांचं प्रत्युत्तर। तमिळनाडूमध्ये एका टप्प्यात निवडणूक होते, मग महाराष्ट्रामध्ये 5 टप्पे कशासाठी? मोदींना सभा घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात निवडणुका। शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। उत्तर मुंबई लोकसभेसाठी काँग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर। भाजपच्या पियुष गोयल यांच्या विरोधात भूषण पाटील यांना उमेदवारी। बाळासाहेब ठाकरेंना सर्वाधिक त्रास उद्धव ठाकरेंनी दिला। उद्धव ठाकरे 2दा मातोश्री सोडून गेले होते। नारायण राणेंचा गौप्यस्फोट। मांडूपमधल्या मनपा रुग्णालयामध्ये टॉर्च लावून गर्भवती महिलेची प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर। बालकासह आईचाही मृत्यू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।